आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमित यांना पाहतोय टीम चांगलं 11 याकडून। पहिला चेंडू राईट आर्म द ओव्हर द विकेट मार असेल बापून समोर। यावेळेला फ्रंट प्रवृत्ती केले, डिफेन्स केले, आडव्या बॅटीने फटका ऑन साइडच्या दिशेला हलक्या त्याने ड्राइव्ह केला। सूरज व्यवहारे चांगलं क्षेत्ररक्षण राहिले, एक धाव जरूर घेतले। श्री गणेश झाला अकाउंटचा, श्री गणेश झाला धावपालकाचा। प्रथम नमन श्री गजानन बंधू या माता पिता गुरुजन, मग करू साधू संतांना नमन। तो भक्ती लागे मनही निजू दे, तो भजनी ठेवा वाचही निजाया, नमस्कार माझा तुम्हाही गुरुराया। इथे पुनश्च एकदा जावं लागेल, थोडासा फंबल झालाय गोलंदाज। याचा सामना 4 षटकांचा राहील, जे आपल्या लीग मॅचेस आहेत त्या 4 षटकांच्या राहणार आहेत। इथे पहा चेंडू हवेमध्ये उडवलाय, भिडवलाय, लॉपे ड्राइव्ह सीमारेषा पार, षटकार। थोडासा टप्पा पाहिला, टप्प्यावरती तुटून पडला, अचूक टप्प्याचा भेदक मारा, फलंदाज मात्र गोलंदाज बाजू राहिल्या। शेखर साबळे यांच्या बॅट मधून एक षटकार आला, चांगले ओपनिंग, जणू डगआउट मधून सेट आली होती की काय अशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते शेखर यांच्या माध्यमातून। क्रिकेटचा महारण संग्राम, क्रिकेटची रणधुमाळी। यावेळेला पहा थोडेसे समोर आले होते, मात्र चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते। एक धाव जरूर घेतली आहे आणि शेखरने मात्र बापू यांना थांबवले। धाव संख्या 1 च्या मदतीने 8 या आकड्यावरती पोहोचले। पहा एक मोठा फटका खेळल्यानंतर शेखर थोडासा समोर आला, अग्रेसिव्ह बॅटिंग करण्याचा या चेंडूवरती थोडासा प्रयत्न होता, मात्र गोलंदाजाने चांगला कमबॅक केला। थोडासा टप्पा पाठीमागे ठेवला शेखरने, फक्त चेंडू लेटकट खेळला, चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अमित सज्ज झाला। या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न बॅटीच्या रडार मध्ये आलेला नाहीये, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेटच्या दिशेला, फेकी झाली, एक धाव घेतली, एक सिंगल आले आणि सिंगलच्या मतीने धाव संख्या 9। क्रिकेटचा महारण संग्राम, मालदन प्रीमियर लीग सन 2024 मालदन पंचक्रोशी आयोजित ही दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय। 5 ग्रामपंचायत इथे थोडासा शॉट ठेवला होता, पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, सूरज वगैरेला चटकवलाय चेंडूने आणि दरम्यान पुन्हा एकदा एक सिंगल घेतले। सिंगल येणं खूप महत्वाचं आहे, या षटकामध्ये एक मोठा फटका आलाय, त्याच्यानंतर मात्र धावा बनतायत सर, धावा चालले, धाव संख्या सुरू आहे, धावकाड सुरू आहे, कारण सिंगल डबलने मात्र धावा गोळा करतायत, जमा करतायत, एकत्रित करतायत। हे जमा केलेल्या धावसंख्येचं एक मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं। या वेळेला चेंडू हवेमध्ये उडवलाय, पॉवरफुल राहिलाय, सक्सेसफुल। या वेळेला उमेश बापू ऑन अ फायर, षटकार झाले। एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 16 झाली आहे। अप्रतिम फटकेबाजी, धाव संख्या झाली आहे 16। शेखरच्या बॅट मधून एक षटकार आणि 2 सिंगल, तर उमेश बापू यांच्या बॅट मधून 2 सिंगल 1 षटकार, म्हणजे दोघांची खेळी बरोबरीवरती आहे। आता मात्र शेखर साबळे ऑन अ स्ट्राइक, तर गोलंदाजी मार्गवरती संघाचा कर्णधार, संघाच्या टोळीचा मुक्काम, संघाचा म्होरक्या अक्षय बोत्रे एबी लकी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो। टेनिस क्रिकेट देखील आपल्यासाठी सज्ज झाला। आजची डेट नव्हती, परंतु या पावसामुळे त्यांना सुद्धा डेट वाढवावी लागली या मालदन प्रीमियर लीगची। सज्ज झाले टेनिस क्रिकेट सुद्धा, काय चित्रीकरण दिसतं। गोलंदाजी मार्कवरती एबी लकी क्षेत्ररक्षण सजवत असताना यावेळेला मॅन्डेटरी पॉवर प्ले कंप्लीट झालाय, आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खुलं राहिलंय। शेखर पुन्हा एकदा स्ट्राइक वरती, यावेळेला हेलिकॉप्टर लँड झालंय, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक टप्पा 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 आणि ते लावले, मी जातो बाहेर, तू थांबा, येतोय चौकार।
4 धावा आलेत. नाखुश असेल एबी या क्षेत्ररक्षण संदर्भात. यावेळेला भन्नाट वेग एक तेरी तो एक मेरी तू शेर तर मी सव्वा शेर. अप्रतिम गोलंदाजी, चांगला कमबॅक केला एबीने. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्याच्यानंतर भन्नाट वेग, तिकट मारा सुरू झाला. एबी लकी अचूक टप्प्याचा भेदक मारा करावा लागेल मॅच जिंकायची असेल तर. यावेळेला देखील भन्नाट वेगावरती झालाय स्वार आणि इथे मात्र काय घडलंय पहा. एक धाव आली आहे आणि वाईड दर्शवलाय पंचांनी. चेंडू वाईड +1 म्हणजे 2 धावा आली आहेत. यावेळेला अवांतर मात्र धावसंख्या झाली आहे 22. आज खेळपट्टीवरती जर पाहिलं तर गोलंदाजांचा कूट निघताना पाहायला मिळणार आहे सर. यावेळेला मिडल ऑफ द बॅट कंचिंग ऑन द साउंड आउट ऑफ द पार्क. खडे खडे देख बडे बडे षटकार. धावसंख्या झाली 28. यावेळेला आता मात्र बॅकवर्ड क्षेत्ररक्षक हाताला देते झटका आणि संघाला लागतो 4 धावांचा झटका. आपला फटका 440 चा झटका. येतोय चौकार. पहा क्षेत्ररक्षकाकडे पहा. कित्येक जणांनी डोक्याला हात लावलेत. चेंडू मात्र धरतीला झाला दान आणि डोक्याला आला ताण. कारण उमेश बापू गतीवरचीचा मिस्टर MPL आता मैदानामध्ये देतोय गोलंदाजाला आव्हान. काय फटकेबाजी राहिले बापूंची. झेल जरूर ड्रॉप झालाय. यावेळेला पुन्हा एकदा सूरज गोवारे आता आहे. चेंडू खाली सारे पुन्हा पडला आणि पुन्हा मात्र बापू मैदानाच्या आत म्हणजे जशास तसे हेवी लकी संधी निर्माण करतोय. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस, नॉट विन फ्रॉम द मॅचेस. आणि येते संधी संधी हातात असते. संधीचं सोनं करणं आपल्याकडे असतं, परंतु इथे मात्र झेल ड्रॉप होत आहेत. इथे शेखर पुन्हा एकदा चेंड हवेमध्ये आणि स्वतः यावेळेला मात्र पुन्हा एकदा पडला. लगान चित्रपटाचे दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा पॉइंटला आपण मोळे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. काय क्षेत्ररक्षण राहिलं, अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण राहिलंय. कालच्या दिवसामध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु आजच्या दिवसामध्ये टीम चांगलं 11 कुठेतरी दडपणाच्या छायाखाली गेली की काय. 2 षटके कंप्लीट झालेत आणि धावसंख्या 34 झाली आहे. राहते. या मालदन प्रीमियर लीगला एक वेगळं रूप या डीजे अद्वैत यांच्या माध्यमातून राहिलं. अनिल गोलंदाजी मार्क वरती आलेत. विकेट साठी आतापर्यंत 3 झेल ड्रॉप झालेत. बापूंचे तर बॅक टू बॅक 2 झेल ड्रॉप झालेत. त्याच्यानंतर शेखरचा झेल ड्रॉप झाला. कुठेतरी दबावाच्या छायाखाली आलाय की काय संघ. टीम चांगलं 11. कालच्या दिवसामध्ये एफर्ट काय होता या संघाचा, मात्र आज काय झालंय. आज मात्र वडदा देवीच्या दर्शनाला गेलेले नाहीयेत, त्याचाच हा परिणाम आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अनिल, तर समोर शेखरला सुद्धा संधी भेटली आणि बापूंना सुद्धा संधी भेटली. उमेश बापू 6 चेंडू 19 धावांवरती खेळतायत, तर शेखर साबळे 6 चेंडू 13 धावांवरती खेळतोय. 2 षटकं झाली आहेत. तर सरासरी रन रेट जर पाहिलं तर 17.00 च्या सरासरीने धावा बनवलेत आतापर्यंत.
पहिला चेंडू या वेळेला मात्र मिड विकेटच्या दिशेला ए बी लकी. आता मात्र कोणती चूक करत नाहीये इथे, मात्र स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. अडलो पडलो पुन्हा उठून उभं राहिलो, परंतु जिद्द नाही सोडली आणि इथे झेल घेतलाय फलंदाज मात्र बॅक टू द पविलियन. अनिल भिलारे काय गोलंदाजी राहिली. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट घेतली आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती न्यू बॅटर राहुल पेंढरकर दादांचा काल आपण धमाका पाहिला. आज मेगा फायनलच्या दिवशी धडाका पाहायला मिळणार का? दादांच्या बॅट मधून समोर अनिल भिलारे आहे. या वेळेला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये पहिल्या चेंडूवरती केलाय हल्ला. दादांचा धडाका, दादांचा धमाका, क्रिकेट मध्ये दिलाय चेंडूला तडाका, आलाय चौकार. दोन षटक दोन चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. धाव फलकावरती धाव संख्या 38, लॉस ऑफ 1 विकेट. राहुल पेंढरकर दादा एक चेंडू खेळलाय आणि एका चेंडूमध्ये तब्बल 4 धावा घेतल्यात. पहिल्या चेंडूवरती धनु डगावरून सेट आले होते की काय अशी फटकेबाजी पाहायला मिळते. या वेळेला उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक आहे. आता कोणती चूक नाहीये इथे, टिपलाय झेल संपवला दादांचा खेळ. दादा बॅक टू द डगआउट. पंचांनी यावेळेला मात्र यस पंचांनी बिमर बॉल क्षेत्ररक्षण दर्शवलेला आहे. एका यस हा नो बॉल दर्शवलाय, कारण 3 क्षेत्ररक्षक आतमध्ये होते. इनफिल्ड साठी 4 असावे लागतात. इथे दादा धावचित झालेत.
नो प्लस 1 विकेट. धावसंख्या झाली आहे दरम्यान 38. नो 1 घ्या. धावसंख्या 39 वरती आता मात्र 2 विकेट माघारी परतलेत. न्यू बॅटर स्ट्राइक एंड वरती. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं डॉक्टर अजय सपकाळ यांचे मोठे बंधू आहेत. डॉक्टर आलेत. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज पुन्हा एकदा अनिल सज्ज झालाय. धावसंख्या 39 वरती 2 विकेट माघारी परतलेत. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिले. पुन्हा एकदा अनिल. यावेळेला पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्लोवर राहिलाय. काय चेंडू ब्रेक होतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफ स्विंग झालाय. लेग साइडच्या दिशेला जाणारा चेंडू ब्रेक घेतोय आणि ऑफ साइडला वळतोय. लेग ब्रेक अप्रतिम गोलंदाजी आहे अनिल यांची. काय चेंडू कट होतोय. बोटातील जादू. या वेळेला चेंडू हवेमध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक ए बी लकी धावताय तोपर्यंत चेंडू मात्र मायभूमीला दान झाला. दरम्यान 1 धाव घेतली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाज काय गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू राईट होतोय. इन स्विंग घेतोय. आउट स्विंग होतोय. काय गोलंदाजी राहिली अनिल भिलारे यांची. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन ठेवतायत. नवीन घेऊन येतात. जे नवीन असतं ते नेहमी ट्रेंडिंग वरती राहतं आणि ते क्षेत्ररक्षण दर्जेदार सजवण्याचा प्रयत्न करतायत. बापूंसाठी त्यांना माहिती आहे की बापू स्क्वेअर लेग किंवा मिड विकेटच्या दिशेला फटकेबाजी सजवतात आणि यावेळेला बॅट स्विंग त्या दिशेला केली आहे आणि ते थोडासा चेंडू बाहेर गेला. लेग स्टंपच्या पंचांनी वाईड बॉल दर्शवलाय. पंचांचा कॉल वाईड बॉल. धावसंख्या यावेळेला मात्र पोहोचले 41 या आकड्यावरती. आतापर्यंत या षटकातील 4 चेंडू झाले. 4 चेंडू मध्ये 7 दिलेत. यावेळेला फुलारलेनचा चेंडू सरळ बॅटीने डीप मध्ये अजय बोत्रे वेगाने फेकी करत आणि 1 धाव घेतली. आता मात्र धाव संख्या झाली आहे 42. लॉस ऑफ 2 विकेट. 2.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. यावेळेला देखील काय गोलंदाजी राहिले. आपण रिप्ले पाहतोय स्क्रीन वरती. पहा टप्पा पडल्यानंतर चेंडू लेग ब्रेक. काय स्विंग इन द मिस. फलंदाज बीट. काय गोलंदाजी आहे अनिल भिलारे यांचे. दर्जेदार गोलंदाजी. ज्याप्रमाणे बोटातील जादू दर्शवतायत फलंदाजांना. 3 षटक कंप्लीट झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 42 वरती आपण पाहतोय. तर उमेश बापू मात्र मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत. 7 चेंडू खेळले. 7 चेंडू मध्ये बापूंनी 20 धावा बनवल्यात. दर्जेदार फटकेबाजी. थोडस स्पीड अप घ्यायचं. टीम चांगलं 11. आपण वेळ यूज करताय खूप. थोडस स्पीड अप घ्यायचं मित्रांनो. दर्जेदार क्रिकेटचा महारणसंग्राम आपण पाहतोय. मालदन प्रीमियर लीग सन 2024. धगधगत्या उन्हामध्ये रखरखत्या वातावरणामध्ये हे मालदन प्रीमियर लीग. दर्जेदार ही खेळपट्टी देखील भिजली 2 दिवसामध्ये. गोलंदाजी मार्क वरती आकाश काळे. एक डावखुरा गोलंदाज आहे. नैसर्गिक अँगल त्याच्याकडे आहे. पाठीमागच्या षटकामध्ये सुद्धा डावखुरा गोलंदाज अनिल होता. अनिलने चांगला स्टॉप लावला आणि यावेळेला देखील आकाशला गोलंदाजी दिली आहे. आकाश देखील चांगला स्टॉप लावण्याचा प्रयत्न करेल. संघाचा मात्र बाहुबली अमय आकाश जवळ गेलाय. कानात काहीतरी सांगितलंय. बापूंचा खेळ त्याला माहित आहे. बापूंसोबत अमय कित्येक मॅचेस खेळलाय आणि आकाश गोलंदाजी मार्क वरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. मारा पहिला चेंडू. वा काय गोलंदाजी राहिली. टाळ्या वाजतायत कारण बापूंना काही चेंडू समजलेला नाहीये. चेंडू मात्र यावेळेला निर्धाव आलाय. काय गोलंदाजी. वाईडिश लाईन ठेवली. ऑफस्टंपच्या बाहेर टप्पा आणि हा टप्पा मात्र अचूक टप्पा आणि बाहुबली मधील कटप्पा. दर्जेदार गोलंदाजी आकाशची. पुन्हा एकदा आकाश समोर. बापू काय करतील. काय घडवतील. सरळ बॅटीने फटका सजवलाय. कव्हरच्या डोक्यावरून झालाय फरार. करारावार. एक तेरी तो एक
मेरी एक षटकार. बापू आता हात खोलतायत कारण त्यांना मते शेवटच्या षटकामध्ये जितक्या धावा धावपालकावरती लागतील तेवढ्या संघासाठी फायदेशीर असेल. यावेळेला देखील भन्नाट वेगात झाले स्वार. वाईडिश लाईन. बापू पहा पंतांच्याकडे दाद मागण्याचा प्रयत्न करतायत परंतु पंत सांगतायत वाईडिश लाईन. जवळून चेंडू आलाय आणि चेंडू ग्राह्य धरला गेलाय. कमबॅक जरूर गोलंदाजांना केलाय. मागच्या चेंडूवरती षटकार, या चेंडूवरती निर्धाव. यावेळेला बॅकफूट वरती गेले. बॅकफूट पॉवर पंच करारावर. वन बाउंस सीमा पार. धावसंख्या पाहिली तर 52 वरती पोहोचली आहे. जिथं एबीने सांगितलं होतं टार्गेट आम्ही 30 पर्यंत सेट करून देणार परंतु त्याचा कुठेतरी या ठिकाणी चकना चूर करून टाकलाय. 3.4 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या 52 झाली आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. विचार करतायत मैदानाच्या आतमध्ये. सरासरी रन रेट जर पाहिलं तर 14.41 ने धावा बनवतायत. धावा बनतात, फक्त धावा बनवणारा पाहिजे. इथे धावा बनवणारा उमेश बापू. यावेळेला देखील नक्कीच दबाव दडपण दरारा बापूंचा राहिलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र वाईडिश लाईन वरून आला आणि पंच वळालेत. वाईड बॉल. पंचांचा कॉल. धावसंख्या 53 वरती पोहोचली. अजूनही 2 चेंडू आहेत. या 2 चेंडू मध्ये 2 जर षटकार आले तर मात्र 60च्या पार धावसंख्या जाऊ शकते. आणि इथे पहा पुन्हा एकदा वाईडिश लाईन. नक्कीच हा बापूंचा दबाव आहे. नक्कीच हा बापूंचा दरारा आहे कारण करारा वार मात्र बापू आपल्या बॅटेतून सजवतायत. काय फलंदाजी आहे. यावेळेला फुलारलेनचा चेंडू अडवटीने पटका सजवला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने फेकी करेल. दरम्यान दुसरीसाठी धाव आणि इथे मात्र डॉक्टर पडलेत. आणि इथे मात्र काय घडले पहा. मोये 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 मैदानाच्या आतमध्ये लगान चित्रपटाचं दृश्य आपल्या नजरेसमोर या ठिकाणी येऊन ठेपलंय. काय मोमेंटम होता मैदानाच्या आतमध्ये. हा नक्कीच प्रेशर असणार आहे. फलंदाजी अशी दर्जेदार राहिली ना तर इथे मात्र क्राऊड संपूर्ण हल्ला जातो आणि हा क्राऊड आज हलताना आपण पाहतोय. धावसंख्या झाली 56. बापू पुन्हा एकदा स्ट्राइक इन वरती. या चेंडूवरती जर षटकार आला ना सर तर धावसंख्या मात्र 60च्या वर जाऊ शकेल. मोठं आव्हान असेल पण या चेंडूवरती रोखणं गरजेचं आहे. रोखण्याचं वाट माझी ओदळे होतील आतुर. जरी डोळ्यांत गेली धुळ तरी थांबण्यात उसंत नाही. बापूंची बॅट काय थांबत नाहीये. या वेळेला फ्लॅटेड आहे. काय घडेल काय बिघडेल. आउटफील्ड आहे. थोडकी फाट. अजय बोत्रे गेलाय वेगाने आणि इथे मात्र 2 धावा घेतलेत. यस 2 धावाच्या मदतीने धावसंख्या 58 वरती पोहोचली आहे. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. उमेश बापू 13 चेंडू मध्ये 34 धावा बनवलेत. अप्रतिम फटकेबाजी राहिली आहे. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 16 धावा धावपलकावरती लगावलेत. काय फलंदाजी राहिली आहे बापू यांची. शेवटच्या षटकामध्ये बॅकफूट वरती जाऊन बॅकफूट पॉवर पंच कव्हरच्या डोक्यावरून एक फटका म्हणजे क्लासिक क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बापूंच्या बॅट मधून पाहायला मिळालं. दर्जेदार फलंदाजीचं मादक सौंदर्य बापू यांच्या बॅट मधून आपण पाहिलं तर आपण पाहतोय समरी पाहतोय पहिल्या इनिंगची. शेखर साबळेने मात्र 7 चेंडू खेळलेत. 7 चेंडू मध्ये 13 धावा बनवले. तर राहुल दादा आले होते. राहुल दादांच्या बॅट मधून एक चौकार देखील आला. त्याच्यानंतर 13 चेंडू 34 धावा बापूंच्या बॅट मधून. दर्जेदार फटकेबाजी जिंकण्यासाठी मात्र 59 धावांचं लक्ष ठेवलंय. ऐकूया तोपर्यंत एक समुद्र संगीत.
जाऊया. टॉस होतो यावेळेला सनी स्पोर्ट आणि वर्धा देवी 11 या दोन संघामध्ये. चला वर्धा देवी 11 बुवा कुठे असतील त्यांना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स समोर यायचं. सनी स्पोर्ट आणि वर्धा देवी 11 या दोन संघामध्ये आपण पुढचा सामना पाहणार आहोत. नाणेफेक होते. कमिटीचे सदस्य माननीय रमेश गुंजाळकर यांच्या शुभास्ते नाणेफेक होते. त्याला क्षेत्ररक्षण सजवून घेते टीम बल्ल्या फायटर्स. बल्ल्या फायटर्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावसंख्या 58 सजवली आहे. जिंकण्यासाठी 59 धावांचं लक्ष ठेवलंय. शशिकांत गोत्रे कुठे असतील त्यांना विनंती आहे की आपण याचा सनी स्पोर्ट आले. त्याला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं, थोडस स्पीडअप घ्यायचं. एकोणसाठ धावांचा पाठलाग करण्यासाठी चांगलं 11 कडून ओपनिंगची पेअर आपण पाहतो. अक्षय आणि अमय. ए फॉर अक्षय, ए फॉर अमय, ए चा स्क्वेअर मैदानाच्या आतमध्ये ओपनिंगची पेअर टीम चांगलं 11 या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट आहे 24 चेंडू मध्ये 59 धावांचं लक्ष. सरासरी मात्र जर रन रेट जर पाहिलं तर 14.71 च्या सरासरीने धावा आपल्याला बनवाव्या लागतील. त्याला थोडस स्पीडअप घ्यायचं. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक अमित माने गोलंदाजी मार्कवरती. समोर अक्षय. दर्जेदार पहिल्या षटकामध्ये फलंदाजी पाहिली. खेळपट्टी आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजांच्या प्रेमात आहे. पहिल्या मॅच मध्ये पहिल्या इनिंगला दर्जेदार फलंदाजी राहिले. पहिला चेंडू यावेळेला टप्पा पडल्यानंतर हा ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न बॅटीच्या रडार मध्ये आलेला नाहीये. एबी लकी पहा पंतांच्याकडे गेले तर 1 बाउंडची दाद मागतायत. पंच सांगतायत चेंडू थोडासा टप्पा पुढे आहे, जवळून आला. धावसंख्या मात्र जैसे ते 0 वरती बांधून ठेवला. चेंडू निर्धाव आला. 59 धावांचं लक्ष. आपल्याला मोठी फटकेबाजी करणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. याचा यावेळेला बॅटीची करा. पहिली स्लिप आहे त्याच्यावरून चेंडू. बापू आहेत वेगाने धावतायत. दरम्यान एक धाव घेतली आहे. संग्राम मालदन प्रीमियर लीग सन 2024. रखरखत्या उन्हामध्ये धगधगत्या उन्हामध्ये आज या मालदन प्रीमियर लीगचा विनर आपल्याला भेटणार आहे. चमचमणाऱ्या ट्रॉफ्या. आज मात्र कोण जिंकेल आणि कोण हरेल, काय घडेल काय बिघडेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अमित. या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र बॅकवर्ड रिझर्व मध्ये ट्रॅव्हल. टप्पा 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 कार्पेटला आग लावली आणि ते मात्र सीमारेषेच्या दिशेनं. काय घडलंय काय बिघडलंय यावेळेला मात्र पंच धावा किती 2च घ्यायचे ना. याच 3 धावा घेतलेत. धाव संख्या झाली 4. आता मात्र मेंडेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात अमित माने. काय गोलंदाजी राहिली आहे. भन्नाट वेग आहे, उंची आहे, पूर्ण आपल्या शोल्डरचा वापर करतायत आणि फलंदाजाला प्रॉपर जागी बसवतायत.
यावेळेला पहा ब्लॉक होत आणि इथे कोणतीही चूक केलेली नाहीये. मिडॉपचा क्षेत्ररक्षक टिपलाय झेल. मोठा मासा यावेळेला जाळ्यात अडकलाय. हे बी लकी नाखुश असेल. पहा मैदानामध्ये थकलाय, आता मात्र झुकलाय मैदानामध्ये. यावेळेला त्याची बॉडी लँग्वेज सांगते पावलं जात नाहीयेत, परंतु पावलं टाकावी लागतायत, कारण पावलं टाकण्यास भाग पाडलंय चेंडूने. जड पावलांनी, जड मनानी, जड विचारांनी आणि जड अंतकरणांनी एबी लकी मात्र मैदानाच्या बाहेर. बॅक टू द पविलियन. वेलकम टू यू. या अक्षयला मात्र आता अक्षय अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सजवावी लागेल. 4 चेंडूमध्ये 4 धावा दिलेत. पहिला चेंडू मात्र बॅट स्विंग दर्जेदार राहिली आहे, परंतु चेंडू थोडासा सबमरीन राहिला. जी उसळी अक्षयने अपेक्षित केली होती ती उसळी मात्र अक्षय आप्पाला भेटलेली नाहीये. चेंडू निर्धावाला. अचूक टप्पा आणि आप्पा चेंडूला देतो धप्पा. मात्र आता धप्पा द्यावा लागेल, कारण मॅच बनवायची असेल, मॅच जिंकायची असेल तर आता आपल्याला मोठी फटकेबाजी करणं गरजेचं आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 4 वरती 1 विकेट माघारी परतली. स्लोवर वन आणि चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा. वाह, काय टिपलाय झेल. पहिल्या षटकातील दुसरी विकेट. अक्षय आप्पा बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. न्यू बॅटर दरम्यान अनिल मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. नॉट स्ट्राइक एंड वरती पाहत. आता अमय स्ट्रायकिंग एंड वरती आहे. अमय वरती जबाबदारी आहे, कारण मॅच जर जिंकायची असेल, संघाला टॉप 4 मध्ये जर संघाला आपलं स्थान निश्चित करून द्यायचं असेल तर ही मॅच जिंकणं बंधनकारक आहे. टीम चांगलं 11 या संघासाठी. 1 षटक झाले. 1 षटकामध्ये फक्त 4 धावा अमित मानेंनी खर्च केले, तर 2 मोठे विकेट माघारी परतवलेत. काय आता मात्र दुसरं षटक. पहिलं षटक 23 पॉवर प्लेचं होतं, बांधून क्षेत्ररक्षण होतं. आता मात्र क्षेत्ररक्षक खुलं झालंय. अमय गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज सुनील. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा वाईडिश लाईन वरून आलाय चेंडू. पंच वळाले तर वाईट बॉल दर्शवला. इथे अवांतर धावाले. धावसंख्या 5 झाली आहे. क्रिकेटचा महारण संग्राम, मालदन प्रीमियर लीग सन 2024. काय घडतंय, काय बिघडतंय. स्लोवर वन आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न. बॅटीच्या रडार मध्ये इतका खास आलेला नाहीये. दुसरीसाठी धाव करण्याचा प्रयत्न अनिल कडून केलाय, मात्र यावेळेला अमयने नकार दर्शवला. क्षेत्ररक्षकानं फेकी केली. 1 धाव आली आहे. मुंबई पोलीस मध्ये आहेत सुनील सर. काय गोलंदाजी गतीवर्षी विनिंग टीम मध्ये होते, त्यावेळेस देखील चांगला एफर्ट यांचा राहिलेला होता. दर्जेदार आहेत खेळाडू. 6 धावा झालीत आतापर्यंत. आणि पाक क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल करतायत, कारण यावेळेला लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळेला अनिल भिलारे स्ट्रायकिंग इन वरती आपण पाहतो. गोलंदाजी मध्ये का हॅलो
गोलंदाजीमध्ये कारनामा केलाय तोच कारनामा आता फलंदाजी करावा लागेल. यावेळेला मात्र ब्लॉकवर होलता चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न केला. काय घडेल? डायरेक्ट हिट गट्ट्यातील छळणी उडवावी त्याप्रमाणे बेल सोडवले. फलंदाज बाद. वेलकम डीजे. आतमध्ये उतरल्या. आता मात्र दबावमध्ये संघ अडकला. 2 चेंडू झालेत आणि 2 चेंडू मध्ये 6 धावावरती 3 विकेट. यावेळेला बॅकफुटवरती जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वाईड बॉल दर्शवलाय. पंचांचा कॉल येतो. यावेळेला अवांतर धाव आली आहे. रन रेट जर पाहिलं तर आता मात्र तुम्हाला 20 रन रेटने धावा बनवाव्या लागतील. 16 चेंडू मध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला देखील लॉफ्टेड ड्राव खेळण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र यष्टीरक्षक शेखर साबळे यांच्या जोडी चेंडू विसावला आणि चेंडूची सांगता दरम्यान निर्धाव येताना पाहायला मिळते. विकेट नंतर वाईडच ना. यावेळेला चेंडू हवेमध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे भरत जाधव. कालच्या दिवसामध्ये सुंदर वाणी त्यांची आपण ऐकली तर तेच भरत जाधव सर आज मात्र संघाच्या क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालेत. काय आवाज आहे त्यांचा सुद्धा. त्या आवाजामध्ये एक जादू आहे. ती जादू आपण काल ऐकलीत. मंत्रमुग्ध करून सोडलं होतं अक्षरशः आपल्या सर्वांना. अमय सर टाकी इन वरती. यावेळेला बॅट सुंदरतेदार आहे. बॅटीची कुठेतरी कडा घेतली होती. नक्कीच कित्येक जणांनी डोक्याला हात लावलेत कारण त्यांना माहिती आहे अमेय जर काळे एकदा सेट झाला ना तर तिथे मात्र फलंदाजांना चांगली फटकेबाजी सजवतो. गोलंदाजांना वेट करण्याचा भाग पाडतो. मात्र झेल ड्रॉप झाला. संधी भेटली. संधीचं सोनं करावं लागेल. मॅच शेवटपर्यंत घेऊन जावं लागेल. जिद्द चिकाटी साहस दाखवावी लागतील. इथे गोलंदाजाने पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ भरकटला. निर्धाव वाईड बॉल आला. या वेळेला मात्र वाईड बॉल पंचांचा कॉल आला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुनील. इथे पुन्हा एकदा बॅटीची वरची कडा धाव घेण्यासाठी धावलेत. काय घडेल आणि पुन्हा एकदा झाली बेल्स रिम्यू. फलंदाज बाद. पाहिलं तर आता तुम्हाला सरासरी 25 ने धावा बनवाव्या लागतील. 9 धावा झालेत. कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु अवघड कठीण असं काही नसतं. आपल्या मनगटामध्ये जिद्द चिकाटी साहस परिश्रम करण्याची क्षमता आहे ती मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. महादेव न्यू बॅटर नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय तर गोलंदाजी मार्क वरती फलंदाजी मध्ये कारनामा दर्शवलेले उमेश बापू गतवर्षी मिस्टर एमपीएल राहिलेत. ते का राहिलेत ती फलंदाजीच्या माध्यमातून त्यांनी दर्शवून दिल्या. 12 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू अमयची बॅट लागले बोलू बॅट लागले चालू सीमारेच्या पार करारावा. अमय काळे ऑन अ फायर आउट ऑफ द पार्क. षटकार.
आणि आपण पाहतोय मालदन प्रीमियर लीग प्रत्येकाच्या जर्सीवरती पाठीमागे पाहतोय खंबीरपणे आपल्या पाठीमागे नेहमी राहणारे आपले नितीन दादा यांच्या माध्यमातून संपूर्ण जर्सी स्पॉन्सर करण्यात आलेत. तर दुपारच्या सत्रामध्ये भोजनाची व्यवस्था आहे ती सुद्धा व्यवस्था आपल्या नितीन दादांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. संपूर्ण या मालदन गावामध्ये कोणतंही काम असू द्या कसलंही कार्य असू द्या त्या कार्यामध्ये सदैव नेहमी पुढे असतात नितीन दादा. आणि या मालदन प्रीमियर लीग मध्ये कुठे मागे राहिलेत एवढ्या पुढे आहेत की काय बोलायचं नाही. हे ट्रेंडिंग वरती आहेत नितीन दादा या मालदन प्रीमियर लीगच्या इन्स्टाच्या आयडी वरती. अन्य बॅटर्सच्या एंड वरती आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती भरत सर आले. काल वाणीतून खणखणीत नाणी त्यांची आपण पाहिली. आता गोलंदाजी मार्क वरती भरत सर आलेत. भरत सर गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज महादेव स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. वाह काय परफेक्ट यॉर्कर ठेवलाय आणि ते हिट करण्याचा प्रयत्न केलाय. यस बायच्या स्वरूपात एक धाव पंचांनी दर्शवली. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आकाश असेल. भरत सर भन्नाट वेग धारण करतात. भरत सर आले परत गोलंदाजी मार्क वरती. पाठीमागच्या वेळेला राईट आर्म द ओव्हर द विकेट होते. आता मात्र राईट आर्म द राऊंड द विकेट मारा असेल कारण समोर डावखुरा फलंदाज आकाश काळे आहेत. 5 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 35 धावा. आता मात्र 5 चेंडू 35 धावा. या सामन्यावरती पकड बल्ल्या फायटर संघानं निर्माण केली धनो असा त्यांचा क्राऊड दर्शवतो मैदानाच्या आतमध्ये. भरत परत गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला सरळ बॅटीने फटकाचा दोला. क्षेत्ररक्षक आहे वेगाने धावतोय धावतोय धावतोय. चेंडू कलेक्शन केलाय गॅदर केलाय फेकी दर्जेदार. आणि ते एक धाव घेतले दुसरी साठी 2 धावा घेतले. तिसरी देखील धाव वेगाने झाली कंप्लीट. टीम चांगल 11 यांनी सुद्धा मॅच अजून सोडलेली नाहीये. आम्ही हारलो पडलो पुन्हा उठून उभे राहून मॅच आम्ही सोडणार नाहीये कारण स्पर्धेचा नियम आहे रन रेट नुसार वरती जायचं आहे. रन रेट वाढवण्यासाठी यावेळेला आता मोठी फटकेबाजी सजवतायत. टीम चांगल 11 सुद्धा धावा घेतायत. धावांसाठी धाव करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय पहा पुनश्च एकदा. कवरचा क्षेत्ररक्षक शॉटला ठेवला आणि शॉट कवरचा क्षेत्ररक्षक इकडे डीप मिड विकेटला पाठवला जातोय विकास शेखर चाबळे यांना. या वेळेला चेंड हॉल मध्ये उडवलाय भिडवलाय काय घडेल. गणेश आसरकरच्या हातात जवळून जातोय सीमा रेषा पार. या षटकार संख्या 33 लॉस ऑफ 5 विकेट. बहा काय वेग भन्नाट केलाय. बॅकफुट वरती गेले डिफेन्स केलाय दोनों के बीच. डीप मधून क्षेत्ररक्षक येतो वेगाने धावतोय. फेकी पहा काय दर्जेदार फेकी राहिली आणि 2 धावा घेतलेत. आता मात्र 2 चेंडू राहिले. तर धाव संख्या 35 झाली आणि मॅच मध्ये आणि या मॅचच्या कहाणीमध्ये पकड निर्माण केली टीम बल्ल्या फायटर्सच्या संघाने. 2 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे. भरत जाधव गोलंदाजी मार्क वरती परत. यावेळेला पहा पुनश्च एकदा थोडसा टप्पा पाठीमागे ठेवला वेगाने फेकी करेल. शुभम मात्र एक धाव घेतली. धाव संख्या 1 ने पुढे चालली. 3.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. शेवटचा चेंडू शेवट गोड कोण करणार. आकाशने या चेंडूवरती षटकार घेणं गरजेचं आहे. जर रन रेट मध्ये आपल्याला राहायचं असेल तर या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. भरत मात्र खेचून देणार नाहीयेत. विकेट साठी प्रयत्न करतायत. विकेट साठी झटतायत. विकेट साठी झगडतायत. बोटाला दुखापत झालीये परंतु बोटाला तोटा होतोय तरी मैदानामध्ये संघाला तोटा करून देत नाहीयेत. चांगली गोलंदाजी सजवण्याचा प्रयत्न. पहा काय चेंडू भन्नाट वेग घेतले बॅटीची कडा आणि जाता जाता आकाश मात्र वाचेल परतीचा धडा. वेलकम डीजे.